नमस्कार मित्रांनो. हॅकिंग म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो काळा हुडी घातलेला आणि कॅम्प्युटर सोबत काहीतरी करत असलेला व्यक्ती. पण खरं सांगायचं झालं तर आजच्या पिढीत हॅकिंग म्हणजे फक्त सिस्टम फोडणं नाही, तर सिस्टम समजून घेणं, सुरक्षित करणं आणि कधी-कधी तर जग वाचवणं पण. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हॅकिंगचं खरं स्वरूप, नैतिक हॅकिंग म्हणजे काय आणि आपण कसं डिजिटल सुरक्षित राहू शकतो. हॅकिंगची सुरुवात झाली 1970 साली. फोन सिस्टममध्ये बिना विचारता डोकवणे म्हणजे फ्रँकिंग. त्यानंतर आता आलं इंटरनेटचं युग आणि मग सुरू झालं खरं डिजिटल ड्रामा. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर 2013 मध्ये याहूचं 3 अब्ज अकाउंट्स हॅक झाली. 2017 मध्ये WannaCry रॅन्समवेअरने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण लक्षात ठेवा, सगळे हॅकर्स वाईट नसतात. काही व्हाईट हॅट हॅकर पण असतात. हे सिस्टम वाचवण्यासाठी काम करतात. आजची पिढी ती कोड वापरून सुरक्षा, सत्य आणि समाज यावरच उभा आहे. चला बघूया हॅकरचे मुख्य प्रकार. व्हाईट हॅकर हे चांगले हॅकर्स, सिस्टम मधील कमतरता शोधून ते बंद करतात. ब्लॅक हॅकर हे वाईट कामे करतात, डेटा चोरतात, पैसे उडवतात. त्यानंतर ग्रे हॅकर म्हणजे कुठले तरी गैरसमजाने शिरतात पण नंतर चूक दाखवून देतात. आणि हो, हॅक्टिव्हिजम कोड वापरून सामाजिक किंवा राजकीय उद्दिष्टाने आंदोलन. आजची पिढीवर हॅकिंग फक्त स्क्रिप्ट नाही तर ते स्टेटमेंट आहे. हॅकर्स व्हायचे मग स्किल बघूया. तर कोडिंग, पायथन, जावास्क्रिप्ट, C++ किंवा आपल्याला कोडिंगमध्ये तर मास्टर व्हावंच लागतं, कारण आता आपल्याला कधी काहीतरी हॅक करायचे, काहीतरी सिस्टम मधल्या त्रुटी काढायच्या, तर आपल्याला पहिले ते जाणून घ्यावं लागेल ते कसं बनतं, ते कोणत्या लँग्वेज पासून बनतं, कोणत्या टेक्नॉलॉजी पासून बनतं. तर आपल्याला पूर्ण वेने आपल्याला कोडिंग शिकावे लागेल. त्यानंतर नेटवर्किंगचं म्हटलं तर डाटा कसा फिरतो ते समजून घ्यावं लागतं. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम, आपले जे ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स, विंडो दोन्ही मास्टर व्हावं लागतं, पूर्ण कम्प्लीटपणे शिकावं लागतं. त्यानंतर इथिकल हॅकिंगचे हे सर्टिफिकेट ते आपल्याला शिकत राहावं लागतं. आणि टेक्नॉलॉजी, IT मध्ये टेक्नॉलॉजी चेंज होते, रोज न रोज बदल होते. तर हॅकिंगचं खरं अस्त्र झालं तर अपडेट राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कुठे थांबायचं हे माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं. नैतिक हॅकिंग म्हणजे परवानगी घेऊन सिस्टममध्ये चूक शोधतात, पण जर कोणी अधिकृतपणे शिरलं तर त्याला कायदेशीर शिक्षा, जेल, दंड होऊ शकते. म्हणून हॅकर्स व्हा, पण स्वतःच्या जबाबदारीने. सगळ्याला तर हॅकर होणं शक्य नाही, पण सगळ्यांना सायबर स्मार्ट व्हायला हवं. मजबूत पासवर्ड वापरला पाहिजे. त्यानंतर फसवणूक करणे, ईमेल टाळले पाहिजे. त्यानंतर सोशल मीडियावर आपण काय पोस्ट करतोय याचा पण एकदा विचार केला पाहिजे. हॅकिंग म्हणजे फक्त स्क्रीनवरला कोड नव्हे, तर ते कल्चर आहे आणि करिअर आहे आणि एक जबाबदारी पण. इथिकल हॅकिंग मध्ये करिअर करायचे की फक्त स्वतःला सुरक्षित ठेवायचे? तुमचं पुढचं पाऊल काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. आणि अजून हॅकिंगचे कंटेंट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.